सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 5 मध्ये आपण आज 8वा समास मुमुक्षु लक्षण. समर्थांच्या मते हे जग म्हणजे माणसांची गर्दी आहे. या जगामध्ये जी माणसं आहेत त्याचे एकूण 4 वर्ग आहेत, 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकार कोणते? बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. त्यापैकी बद्ध माणूस कसा असतो, त्याला ओळखायचं कसं, त्याची लक्षणं काय आहेत आणि तो कसा वागतो, त्याचं आचरण कसं असतं, हे सर्व आपण मागच्या भागात 7व्या समासात शिकलो. आज आपण मुमुक्षु लक्षण, दुसरा प्रकार मुमुक्षु लक्षण, त्याचा अभ्यास करणार आहोत. मुमुक्षु शब्दाचा अर्थ आहे मोक्षाची इच्छा असलेला, ज्याला या जन्म मरणाच्या मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचे तळमळ लागलेली आहे, त्याला म्हणतात मुमुक्षु. समर्थांच्या मते मानवी जीवनाची 2 अंगे आहेत. एक अंग पशुत्वाचे आणि दुसरे अंग देवत्वाचे. पशुत्वाचे अंग अज्ञानाच्या अंमलाखाली वावरते, तर देवत्वाचे अंग आत्मज्ञानाच्या अंमलाखाली वावरते. बद्ध माणसाचे जीवन पशुत्वाचे असते. बद्ध माणसाच्या आशा व आकांक्षा, भावना व वासना, हौशी व हव्यास, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हौस असते, प्रत्येकाला हौस असते, त्याचं अनेकवचन केलेलं आहे. हौशी आणि हव्यास देह सुखाभोवती केंद्रित असतात. बद्ध माणसाचं थोडक्यात पुन्हा वर्णन करतात समर्थ. बद्ध माणसाच्या आशा आणि आकांक्षा, भावना आणि वासना, हौशी आणि हव्यास या सर्व गोष्टी देहसुखाभोवती केंद्रित असतात. द्रव्य, दारा आणि प्रपंच, पैसा, पत्नी आणि संसार यांच्या ठिकाणी त्याची बुद्धी घट्ट चिकटलेली असते. तिच्यावर आघात होऊन ती तेथून स्थानभ्रष्ट झाल्याशिवाय देवत्वाकडे किंवा शाश्वत आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही. रोग, दारिद्र्य, दैन्य, अपघात, स्वजनांचा मृत्यू अशा अनेक प्रकारच्या आपत्तींमुळे बद्ध माणसाचे अंतरंग गदागदा हलवले जाते. माणसाच्या या अवस्थेला नंतर त्यातून देवत्व जागे होते व तो पशुत्वाकडून बाहेर पडण्यासाठी सारखा तळमळू लागतो. मनाच्या या अवस्थेला मुमुक्षुपणा असे म्हणतात. मुमुक्षुपणा उदय पावल्यानंतर माणसाला आपले पूर्वायुष्य आठवू लागते. आपल्या हातून आत्तापर्यंत घडलेल्या चुकांची, अपराधांची, कुकर्मांची त्याला आठवण येऊन अतिशय वाईट वाटते, दुःख होते आणि त्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो. यालाच अनुताप म्हणतात. अनुताप झाल्या वाचून परमार्थ साधत नाही. सर्व साधू संतांनी आपल्या वाङ्मयातून ही गोष्ट सांगितलेली आहे. जोपर्यंत मनुष्याला प्रपंचाबद्दल अनुताप होत नाही, परमार्थ तोपर्यंत साधत नाही. एकीकडे
आत्तापर्यंत घालवलेल्या जीवनाबद्दल अनुताप आणि त्याबरोबरच आत्मज्ञानाबद्दल तळमळ ही मुमुक्षुपणाची दोन अंगे आहेत, दोन बाजू आहेत. अनुतापाने पूर्वीच्या जीवनपद्धतीत आमूलाग्र म्हणजे पूर्णपणे परिवर्तन होते. ज्या मनुष्याला अनुताप होतो, आपल्या केलेल्या कृत्यांचा त्याच्या पूर्वीच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत संपूर्णपणे बदल होतो. म्हणून साधू संत महात्मे मुमुक्षुपणाला नवा जन्म असे म्हणतात. आत्मज्ञानाच्या तळमळीमुळे मुमुक्षू संतांची संगती धरतो आणि संतांनी सांगितलेले साधन करून तो साधक बनतो. पुढची जी अवस्था आहे साधक अवस्था, ती मुमुक्षुत्वानंतरची आहे. श्री समर्थ माऊली सांगतात, प्रपंचामध्ये मग्न असलेल्या बद्ध मनुष्यावर सांसारिक आपत्ती आल्यानंतर तो खडबडून जागा होतो. त्याला पश्चाताप होऊन त्याचे मन प्रपंचावरून उडते. बद्ध माणूस संसाराच्या मदाने धुंद असतो. त्याच्या अंगी हीन व वाईट लक्षणे उत्पन्न होतात. अशा मनुष्याचे तोंड पाहिल्याने पापच लागते. असा बद्ध संसारात आपल्या मनाप्रमाणे वागत राहतो, परंतु कालांतराने त्याच्यावर दुःखाचा प्रसंग येतो. संसार दुःखाने तो पिडला जातो. अनेक प्रकारच्या तापांनी तो पोळतो. मागे आपण त्रिविध ताप समजून घेतले. असे त्रिविध ताप आहेत, त्यांनी तो पोळतो आणि मग एखाद्या सत्पुरुषाचा उपदेश ऐकून त्याच्या मनामध्ये पश्चाताप उत्पन्न होतो. सारांश, त्याला प्रपंचाचा कंटाळा येतो. आपण मागच्या संवादात समर्थ म्हटले त्याप्रमाणे जी एक उभी रेषा आहे, त्याचा आरंभबिंदू होता बद्ध माणूस आणि मध्यबिंदू होता हा मुमुक्षू. तो तिथे सरकायला लागतो. त्याला मनापासून इंद्रिय भोगांचा, विषय सुखाचा त्रास वाटतो. संसाराचा सोस आता बस झाला असे त्याला वाटू लागते. हा तात्पुरता असलेला प्रपंच संपूर्णपणे नाहीसा होईल, नष्ट होईल. त्यासाठी केलेले सगळे श्रम, खटपटी, आटाआटी वाया जातील. म्हणून आता तरी इथून पुढे उरलेला काळ सार्थकी लागावा हेच बरे, अशी त्याच्या मनाची धारणा होती. जो मुमुक्षू आहे त्याच्या मनाची अशी धारणा होती की आत्तापर्यंत आपण आयुष्य वाया घालवलं, इथून पुढे आपल्याला उरलेला काळ जो आहे तो सार्थकी लागावा. अशा रीतीने त्याच्या बुद्धीला पश्चाताप होतो. बद्धाच्या बुद्धीला पश्चाताप होतो. त्याच्या मनाला तळमळ लागते. त्याचे मन म्हणू लागते की आत्तापर्यंतचे माझे सर्व आयुष्य फुकट वाया गेले. मागील आयुष्यात त्याने जी अनेक दुष्कर्मे, पापे केली ती त्याला आठवतात. त्याच्या मनापुढे उभी राहतात. त्याला यमयातना आठवू लागतात व अगणित पापांमुळे, मागे त्याने जी अगणित पापं केली त्याची गणतीच नाही, त्या पापांमुळे त्याच्या मनात भय उत्पन्न होते आणि तो असा विचार करू लागतो की आत्तापर्यंत मी पुण्याचा कधीच विचारही केला नाही, सत्कर्म कधी केलीच नाही, उलट पापांचे डोंगर मात्र रचले. हा संसार आधीच तरुण जायला कठीण आहे, तो आता कसा तरुण जाणार? मी केलेल्या पापांमुळे हा संसार कसा तरुण जाणार? मी आजपर्यंत स्वतःचे दोष झाकून चांगल्या सज्जन माणसांना नसलेले दोष चिकटवले. साधू संत महात्मे यांचा मी विनाकारण तिरस्कार केला, त्यांची अकारण निंदा केली.
खरं तर निंदेसारखे पाप नाही आणि तेच माझ्याकडून पुष्कळ घडले. पश्चाताप काय असतो त्याचं वर्णन समर्थ करतात. माझ्यामध्ये इतके अवगुण आहेत की त्यामध्ये आकाशही बुडून जाईल. मी संतांना ओळखले नाही, त्यांना कधी मानले नाही, कधी देवाची पूजाही केली नाही. अतिथी अभ्यांगतांना कधी संतोष दिला नाही. अतिथी आले माझ्या दारात तर मी त्यांचा तिरस्कार केला. अभ्यांगतांना देखील मान दिला नाही, संतोष दिला नाही. माझ्या पूर्वी केलेल्या पापांमुळे माझ्या हातून काहीही चांगले घडले नाही. माझे मन नेहमी आडमार्गानेच गेले. मी कधीच चांगल्या कामासाठी शरीर झिजवले नाही की कधी परोपकार केला नाही. कामवासनेच्या मदाने वागणे सुद्धा सांभाळले नाही. सदाचाराने कधी वागलो नाही. मी भक्तिरूपी माऊलीला बुडवले, शांतिरूपी विश्रांती मोडून टाकली. भगवंताकडे नेणारी सद्बुद्धी आणि सद्वासना दोन्हींना मी असमर्थ करून टाकले. आजपर्यंत मी विनाकारण पापकर्मेच करीत आलो. आता माझ्या आयुष्याचे सार्थक कसे बरे होईल? खरे पाहिले तर माझ्यापाशी आता सारासार बुद्धी म्हणजे विवेकच शिल्लक राहिला नाही. आता कोणता उपाय करावा? परमार्थाची प्राप्ती करून परलोक कसा बरे प्राप्त करून घ्यावा? माझ्या मनात भगवंताबद्दल खरे प्रेम आणि खरी श्रद्धा कधीच उत्पन्न झाली नाही. आजपर्यंत जे काही केले ते सगळे लौकिकात बरे दिसावे, मला प्रसिद्धी मिळावी म्हणून मी केले. कर्माचा खटाटोप केला. जी कर्म केली, आटाआटी केली, खटाटोप केला, तो सर्व वरवरचा देखावाच होता. तो दंभही होता, म्हणजे ढोंग होते, देखावा होता. मी देव बाजारात मांडले. त्याचा अर्थ काय? देव बाजारात मांडले म्हणजे मी पोट भरण्यासाठी कीर्तन करून पैसे कमावले. हे देवा, माझी बुद्धी किती खोटी आहे हे फक्त मीच जाणतो. अंतःकरणात अभिमान बाळगून बाहेर लोकांमध्ये मात्र निरभिमानाचा थापा मारीत राहिलो. मला अभिमान नाही असं मी त्यांना सांगत राहिलो, पण त्या निव्वळ थापा होता. अंतःकरणामध्ये अभिमान, अहंकार ठासून भरलेला होता. मनात पैशाची वासना ठेवून बाहेर मात्र ध्यानस्थ असल्याचे ढोंग केले. जसा बगळा असतो, तो डोळे मिटून पाण्यात उभा राहतो, परंतु तो ढोंगी असतो, दांभिक असतो. डोळे मिटला म्हणजे काय ध्यान करायला लागला नाही, उलट त्याचं ध्यान माशावर असतं. कधी एकदा तो माझ्या जाळ्यात सापडतो, त्याला कधी पकडतो. अशा रीतीने मी वागलो. शास्त्राचे पांडित्य दाखवून, म्हणजे मी किती विद्वान आहे, पंडित आहे, बुद्धिमान आहे हे लोकांना दाखवून फसवले. पोट भरण्यासाठी साधू संतांची निंदा केली. असे अनेक प्रकारचे दोष, विकार माझ्या अंतर्यामी भरलेले आहेत. सत्याचा, खरेपणाचा मी उच्छाद केला, त्याचा नाश केला, खोट्याचे प्रतिपादन केले. अशी नाना प्रकारची कुकर्मे मी केवळ माझे पोट भरण्यासाठी केली. अशा रीतीने त्या मनुष्याला खऱ्या अर्थाने पश्चाताप होतो आणि तो प्रभूकडे मागणी मागतो, रामाला विनवणी करतो. करुणाष्टकातून समर्थ सांगतात त्याप्रमाणे तो म्हणतो, अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निरसी मोह माया,
अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशीन होतो धाव रे धाव आता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपतिमती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. अशा रीतीने मनातून खरा खरा पश्चाताप झालेला आणि सद्गुरूंचा उपदेश ऐकून ज्याच्या आचार विचारात बदल घडून येतो, समर्थ सांगतात त्यालाच पारमार्थिक ग्रंथामध्ये मुमुक्षु असे म्हटले आहे. इथून पुढे स्वामीजी आपल्याला मुमुक्षु मनुष्याची काही लक्षणे सांगतात. ते म्हणतात, जो मनुष्य मनापासून पुण्यमार्ग आचरण्याचे ठरवतो, सत्कर्म करण्याचे ठरवतो, संतांच्या संगतीची मनात प्रबळ इच्छा धरतो आणि विशेष म्हणजे जो संसाराबद्दल विरक्त होतो, संन्यस्त होतो, संसाराचा त्याला वीट येतो, तो मुमुक्षु होय. आत्तापर्यंत कितीतरी मोठमोठे चक्रवर्ती राजे महाराजे झाले, पण ते नष्ट झाले. त्यांच्यापुढे माझे वैभव, माझे ऐश्वर अगदी काहीच नाही असा विवेक निर्माण होऊन ज्याला फक्त सत्संगती करावीशी वाटते, तो मुमुक्षु होय. जो मनुष्य आता फक्त स्वतःचे दोष पाहू लागतो, जो मनुष्य आता फक्त स्वतःचे दोष पाहू लागतो आणि वैराग्याच्या शक्तीने तो आपल्या दोषांना बरोबर जाणतो, मग दुःखामध्ये जो स्वतःची निंदा करू लागतो, तो मुमुक्षु होय. आपण अगदीच हीन, दीन, नालायक, टाकाऊ आणि पापी आहोत असे मुमुक्षुला वाटू लागते. परमार्थ साधनेमध्ये जीवाला काही काळ अशा अनुतापाच्या अवस्थेत राहावे लागते. मुमुक्षुने स्वतः लावलेली विशेषणे बहुधा अतिशयोक्त असतात, परंतु अंती शरणागत भाव निर्माण करण्यासाठी ती फार उपयोगी पडतात. मुमुक्षु म्हणतो, स्वतःला कोणती विशेषणे लावतो बघा. मी तर कधीही कोणावरही उपकार न करणारा, उलट लोकांनी केलेल्या परोपकाराची मी कृतज्ञपणे फेड करणारा असा कृतज्ञ, दुराचारी, दंभाने वागणारा, ढोंगी व वाईट कर्मे करणारा आहे. मी तर पतित, भ्रष्ट, चांडाळ, दुष्ट आणि केवळ पापाचीच खाण आहे, कुकर्माचे आगर आहे. मी अभक्त, दुर्जन असूनही हीनापेक्षा हीन आहे, अत्यंत हीन आहे. मी तर एक पाषाण म्हणूनच जन्माला आलो आहे. मी दुरभिमानी आहे, लोकांमध्ये अत्यंत तापट, रागीट म्हणून प्रसिद्ध आहे. मला अनेक प्रकारची वाईट व्यसने आहेत. खरा व्यसन शब्दाचा अर्थ सवय आहे आणि सवय चांगलीसुद्धा असते आणि वाईटसुद्धा असते. म्हणून व्यसने चांगली पण असतात आणि वाईट पण असतात. एखाद्याला ग्रंथ वाचनाची सवय असेल तर ते त्याचे चांगलं व्यसन आहे, पण हा सांगतो की मला वाईट व्यसने आहेत. तो म्हणतो की मी खूप आळशी, अंगचोर म्हणजे कामचुकार आहे. तसेच मी अत्यंत कपटी, भित्रा, मूर्ख आणि अविचारीसुद्धा आहे. मी बडबड्या, पाखंडी, तोंडाळ, वाकड्या बुद्धीचा व वाकड्या विचारांचा इतकेच नाही तर वाकड्या वृत्तीचा सुद्धा आहे. मला
कोणते ज्ञान नाही, मला तर काहीच कळत नाही, मी सगळ्यांपेक्षा क्षुद्र आहे, वाईट आहे, अशा रीतीने जो आपल्या वाईट लक्षणांचा कबुली जबाब देतो तो मुमुक्षू आहे. मुमुक्षू आणखी पुढे म्हणतो, मी तर सर्व बाबतीत अनधिकारी, अपात्र, हीन कुलाचा, भयंकर वाईट कर्मे करणारा आणि सर्व प्रकारे नीच माणूस आहे. मी तर खूपच स्वार्थी आहे, अनर्थ निर्माण करणार आहे आणि मी तर परमार्थी नाहीच नाही. मी अवगुणांची रास आहे. मी व्यर्थच जन्माला आलो असून या भूमातेला माझा केवळ भारच आहे. समर्थ सांगतात, अशा प्रकारे जो पोटभर स्वतःची निंदा करतो, ज्याला मनापासून खरोखरच संसाराचा त्रास वाटतो, संसार नकोसा वाटतो, संसाराबद्दल वैराग्य निर्माण होते, वीट येतो आणि ज्याच्या मनात संत संगतीची उत्कट इच्छा निर्माण होते, त्याला मुमुक्षू म्हणतात. त्याने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या, शमदमादी साधनांचा अभ्यास केला. ही शमदमादी साधने 6 प्रकारची आहेत. आता विषय निघाला म्हणून आपण त्याचं बघूया. हे शमद साधने कोणती आहेत? 6 प्रकारची. शम म्हणजे शांतपणा, दम म्हणजे इंद्रिय दमन, तितिक्षा म्हणजे सुखदुःखे पचवणे. तितिक्षाचा अर्थ आहे सुखदुःखे पचवणे, सहन करणे. उपरती म्हणजे अनासक्ती, कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती नाही, त्याला म्हणतात उपरती. त्यानंतर श्रद्धा म्हणजे शास्त्र किंवा सद्गुरू यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास. आणि समाधान म्हणजे वृत्ती एकाग्र करण्याची कला. या सर्वाचा त्याने अभ्यास केला, अनेक ग्रंथांचे तात्पर्य शोधून काढले, परंतु हे सर्व करूनही त्याच्या मनाला समाधान लाभले नाही. हे सगळे बुद्धीचे अनुमान आहे, कल्पनेचा खेळ आहे. हे ध्यानात येऊन जो संतांना शरण जाण्यासाठी तयार होतो तो मुमुक्षू असतो. आणि मग तो देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याचा अभिमान इत्यादी अनेक प्रकारच्या अभिमानांचा त्याग करून संतांच्या चरणी अनन्य भावाने लीन होतो, त्यांना मनोभावे शरण जातो, तो मुमुक्षू असतो. आपला अहंभाव म्हणजे मीपणा दूर ठेवून जो आपण स्वतःच स्वतःला अनेक प्रकारे नावे ठेवतो आणि ज्याला खरोखर अंतःकरणापासून मोक्ष हवा असे वाटू लागते, तो मुमुक्षू आहे. ज्याला लौकिक मोठेपणाची अर्थात प्रसिद्धीची लाज वाटते, जो परमार्थासाठी आपला देह झिजवतो, झीज सोसतो, संतांच्या ठिकाणी संतांच्या वचनावर, त्यांच्या उपदेशावर ज्याचा विश्वास जडतो, ज्याला साधू संत महात्मे यांच्याबद्दल आपलेपणा, आपुलकी वाटते, त्याला मुमुक्षू म्हणावे. ज्याचा प्रापंचिक स्वार्थ सुटलेला असतो, ज्याला परमार्थाची अगदी उत्कट इच्छा निर्माण झालेली असते आणि खरोखर मनापासून मी इथून पुढे संतांचा दास होऊन राहीन असे वाटते, तो मुमुक्षू होय. स्वामीजी म्हणतात, या सर्व लक्षणांवरून मुमुक्षूला ओळखावे. मुमुक्षूला ओळखण्याची ही चिन्हे आहेत, संकेत आहेत. आता पुढच्या समासात साधकाची लक्षणे सांगतो, ती आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐकावी. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 5व्या दशकातील मुमुक्षू लक्षण नावाचा 8वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.